हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय. ओम श्री कुलदेवताय. ओम श्री गुरुदेवताय. ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशरणात मित्र, मी कडापा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या 5 अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नानासिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तुशास्त्रानुसार देवघर योग्य दिशेला असावे. येथे योग्य देवघर असावे. देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्या. प्रातःकाळात कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्मशुद्धी असायला हवी. तरच आपण नानासिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांग आजचे मी आपणास सांगत आहे. कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो. मित्रांनो, आज दिनांक 24 जानेवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, अयन उत्तर, ऋतू हेमंत, मास पौष, पक्ष शुक्ल, तिथी मित्रांनो चतुर्दशी तिथी आहे. रात्री 9:51 पौर्णिमा तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. नक्षत्र मित्रांनो पुनर्वसू नक्षत्र आहे, जे अहोरात्र राहणार आहे. योग मित्रांनो वैधृती योग आहे. सकाळी 7:39 विष्कंभ योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो आजचे गरज करण आहे. सकाळी 9:12 वनिज करणाला सुरुवात होईल आणि रात्री 9:51 विष्टीकरणाला सुरुवात होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य जो आहे तो चंद्र मकर राशीत असणार आहे. सूर्य चंद्र मिथुन राशीत असेल, गुरु मेष राशीत असेल आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे असेल. सूर्योदय सकाळी 7:16 असेल. सूर्यास्त सायंकाळी 6:26 असणार आहे. मित्रांनो, नित्य पूजेचा संकल्प आपण या पंचांगाच्या आधारे आता सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि हा संक्षिप्त असा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हरोम शिव शिव शंभो रात्री प्रवर्त मानसद्य ब्रह्म द्वितीय परार्थे श्वेत वराह कल्पे वैवस्वत मुहूर्ते कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बंधे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1945 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे उत्तरायणे हेमंत ऋतू पौष मासे शुक्ल पक्षे बुधवार वासरे पुनर्वसू नक्षत्रे वैदुर्त योगी गरज करणे चतुर्दशी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न मी कडप्पा मोपात दुरित क्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करायची. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपला तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी 7:39. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे, नवीन संकल्प तयार करायचा. या संकल्पात आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली सेवा संबंधित पूजनीय देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहू. यात धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिले आहेत. मित्रांनो, यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेले आहे. दिनांक 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4, 6 आणि 4 आणि 6. डोहाळे जेवणासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 24, 25, 26, 21. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 25, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 2 आणि 4. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 24, 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2.
गृह प्रवेशासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो, दिनांक 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2. धार्मिक विधीसाठी काही आणखी मुहूर्त दिलेले आहेत या मुहूर्ताच्या दुसऱ्या भागामध्ये. ते पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी मुहूर्त या मासामध्ये नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिलेले दिनांक 27, 28, 30, 31 फेब्रुवारी, दिनांक 1, 2, 4 आणि 6. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त मित्रांनो दिनांक 25, 26, 31 फेब्रुवारी, दिनांक 1 आणि 2 असे दिले आहेत. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक 26, 27 फेब्रुवारी, दिनांक 7. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर यासाठी मुहूर्त मात्र या मासामध्ये दिलेले नाहीत. त्यामुळे आपण हे कर्मकांड करू शकणार नाही. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा. मगच आपल्या जन्मकुंडली अनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी मित्रांनो. कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो. मित्रांनो, अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने वा स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग देखील पाडू नका. तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्ताची निवड शक्यतो करू नका. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची माहिती जी आहे ती आता आपण पाहूया. पंचांग शुद्धी मित्रांनो चांगला दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही. दिनविशेष मित्रांनो रात्री 9:51 भद्रा योग सुरू होत आहे, अर्थात विष्टीकरणाला सुरुवात होत आहे. तर हा अशुभ काळ आहे, पण इतक्या रात्री आपल्याला जरा शक्यतो शुभ कामासाठी पडणार नाही. अग्नी पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर या वेळेनंतर आपण करू शकता मित्रांनो, काही प्रॉब्लेम. राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे. कृपया या काळामध्ये आपली महत्वाची जी कामे ती रखडली असतील तर कृपा करून आपण इतर वेळेमध्ये ही कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. होऊ शकते आपल्याला त्यात यश मिळेल मित्रांनो. मित्रांनो, संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे असते ते संबंधित पूजनीय देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो. कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करिता आपणच असतो मित्र. लक्षात ठेवा मित्रांनो, शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवार असं शेअर. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. शिवकल्याण. हरि ओम शिव महादेव.